ओम नमो नारायणाय. ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आज शनिवार 20 एप्रिल 2024चे दिनविशेष, शुभाशुभ मुहूर्त आणि राशी भविष्य आज आपल्याला सांगणार आहे. आज चैत्र शुद्ध द्वादशी आहे आणि आज पूर्वा फाल्गुनी नक्षत्रही आहे. आज दिवस दुपारी 2-3 नंतर शुभ आहे. आज श्रीहरी विष्णूंना दवडा व्हाडे दिनविशेष, शुभाशुभ मुहूर्तात जाऊन घेऊया. सकाळी 7:53 ते 9:28 सिद्धी वेळ आहे आणि लाभदायी वेळ आहे. दुपारी 2:12 ते 3:47 अमृत वेळ आहे. दुपारी 3:47 ते 5:28 पर्यंत. पण सकाळी 9 ते 10:30 हा राहू काळ आहे. या राहू काळामध्ये महत्त्वाची कामे करायची नाही. चला पाहूया कोणत्या राशीचे लोक यशस्वी होणार राशी भविष्याच्या माध्यमातून. पहिली रास मेष. आजचा दिवस आनंदात जाणार. भविष्याचा विचार करून योग्य पद्धतीने नियोजन करणाऱ्याचा दिवस आनंदात जाणार. नोकरी व्यवसाय धंद्यात फायदा होणार. बुद्धिचातुर्याने वादावर पडदा टाकता येणार. स्पर्धेत जिंकाल. मदतीचा हात पुढे कराल. आज अचानक मंगल कार्य होऊ शकते. दुसरी वृषभ रास. आपण नवनवीन लोकांशी संवाद साधला असता कामाच्या नवीन संधी तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. आज केलेल्या मेहनतीचे फळ प्राप्त होणार. आजचे काम उद्यावर टाकू नका. आवडीचे पदार्थ खायला मिळतील. कठीण काम अगोदर करून घ्या. मित्रमंडळी, कुटुंबिया यांचे सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल. तिसरी मिथुन रास आहे. आज कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहणार. छोटीशी सहल आयोजित करण्यात येऊ शकते. तुमच्या मनाला उभारी त्यातून मिळेल. मित्रमंडळी सोबत मौज मजा करू शकता. आनंदाचा क्षण येऊ शकतो. वास्तू जमीन खरेदीचा विचार करू शकता आणि किरकोळ वादाला महत्त्व देऊ नका. चौथी कर्क रास आहे. आज अचानक नवीन जबाबदारी मिळू शकते. गोंधळून जाऊ नका. वरिष्ठांचा सल्ला घ्या म्हणजे कोणतेही निर्णय चुकणार नाहीत. हुशारी ठेवा. रागावर मात्र संयम ठेवा. पाचवी सिंह रास. आज दिवस आनंदात जाईल. आज आपण नवनवीन लोकांशी संवाद साधत आपला फायदा करून घेण्यासाठी सक्षम ठराल. तुम्ही कोणाला विरोधी समजत नाही. त्यामुळे तुम्ही नेहमीच मोठे राहता आणि नेहमीच बत्तीचा हात पुढे करता. पण हितशत्रूपासून मात्र सावध राहा. सहावी कन्या. आज दिवस परीक्षेचा प्रतीक्षाचा आहे. आज मानसिक ताण येऊ शकतो. मन स्थिर ठेवा. ध्यान, प्राणायाम, नामस्मरण करा. प्रगतीची संधी वेगळ्या वळणाने तुमच्याकडे येऊ शकते. व्यवसाय वाढेल आणि रखडलेली कामे करून घ्या. आध्यात्मिक ठिकाणी अन्नदान विद्यादान केल्याने प्रगतीचा हातभार लागू शकतो. सातवी तुळ रास आहे. आज अचानक मंगल कार्य होऊ शकते. घरातील माणसांच्या बरोबर वेळ घालवावा लागेल. नोकरी व्यवसाय यात वाढ होऊन उच्च पद मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात वाढ होणार. आर्थिक फायदा होणार. आठवी वृश्चिक रास आहे. आज दिवस आनंदित धावपळीत जाणार. आज गोडी गुलाबीने आजचे काम करून घ्या. नव्या विषयावर विचार करण्याची वेळ येईल आणि आध्यात्मिक उपासना केल्याने तुमचा कार्यभाग साधण्यासाठी बळकटी मिळेल. घर आणि कार्यालयात एकी ठेवा आणि आरोग्याची मात्र काळजी घ्या. नववी धनुरास. आज अचानक नवीन संधी चालून येतील. नवीन निर्णय घेण्यासाठी सक्षम ज्ञानी व्यक्तीचा सल्ला घेऊन विचारपूर्वक काम करा. संधीचा लाभ होणार. जी संधी तुम्हाला मिळेल त्याचा लाभ होऊ शकतो. जोडीदाराचा सल्ला घेता येईल. वाद महत्वाचा नसतो. सहवासाने माणूस घडतो हे लक्षात ठेवा. 10वी मकर रास. लोकांच्या वागण्या बोलण्याचा विचार करा. तुमचे धोरण तुम्हाला यावरून ठरवता येईल. समोरच्या व्यक्तीच्या सूचनेनुसार विचार करून निर्णय घ्या. हम करे सो कायदा ही वृत्ती बदला.
नक्की फायदा होणार. 11वी कुंभ रास. आज दिवस धावपळीचा जाईल. प्रवासाचे अनुभव देणारा असणार आहे. स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. वाढ सुख मिळणार. धनप्राप्ती संभवते. पोटाचा त्रास जाणवू शकतो. ध्यान प्राणायाम करायला सुरुवात करा आणि आध्यात्मिक ठिकाणी अन्नदान विद्यादान करा. प्रगतीचा मार्ग तयार करा. 12वी मीन रास आहे. विचारपूर्वक निर्णय घ्या. महत्त्वाची वस्तू घेण्याचे विसरू नका. वादाला महत्त्व देऊ नका. कौटुंबिक सौख्य मिळणार. जोडीदाराचे मत विचारात घेऊन योग्य निर्णय घ्या. युअर प्रॉब्लेम आवर सोल्युशन्स. धन्यवाद. शुभम भवतो.